मुनया साधु पृष्ठोऽहम् मुनया साधु पृष्ठोऽहम् भवद्भिर्लोकमङ्गलम् यत्कृतः कृतः कृष्णो संप्रश्नो सम्प्रश्नो एतात्मा सुप्रसिद्धति एतात्मासु प्रसीदति मुनया मुनया हे मुनिनो साधु यह प्रासंगिक है यह प्रासंगिक है पूछा गया अहम मैं भवद्भिः आप लोगों के द्वारा लोक संसार मंगलम मंगल कल्याण यत् क्योंकि कृतः बनाया गया कृष्ण भगवान संप्रश्न संगत प्रश्न येन जिससे आत्मा स्व प्रसिद्धति पूर्ण रूप से प्रसन्न होते हैं। तात्पर्य इस प्रकार है कि हे मुनियो, आपने मुझसे ठीक ही प्रश्न किया है। आपके प्रश्न संलग्नीय है क्योंकि इसका संबंध भगवान कृष्ण से है और इस प्रकार के वे विश्व कल्याण के लिए है। ऐसे प्रश्नों से ही पूर्ण आत्मसंतुष्टि हो सकती है। तर या ठिकाणी हा जो श्लोक आहे, श्लोक 5वा, मुनया साधु पृष्ठोऽहम् भवद्भिर्लोकमङ्गल यत्कृतः कृष्ण संप्रश्नो एतात्मा सुप्रसिद्धति। तर या श्लोकामध्ये भागवताला सुरुवात करण्याच्या अगोदर पहिल्या श्लोकापासून तर 4थ्या श्लोकापर्यंत या मंगल चरणाने सुरुवात केलेली आहे। प्रथमतः सुखदेव हे सुतजी हे सुकाचार्य राजाला नमस्कार करतात। सुकाचार्य राजाला नमस्कार केल्यानंतर दुसऱ्या श्लोकामध्ये ते व्यासांना नमस्कार करतात आणि चौथ्या श्लोकामध्ये नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। ते या ठिकाणी नारायण आणि नरोत्तम, देवी सरस्वती आणि व्यासांना नमस्कार करतात। तर या ठिकाणी नमस्कार का करायचा आणि नमस्कार केल्यानंतर याची पार्श्वभूमी सांगतात। जर आपल्याला ज्या ठिकाणी जायचंय त्याच्यावर जर श्रद्धा नसेल किंवा ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञानकरण करायचं त्याच्यावर जर श्रद्धा नसेल तर ते ज्ञान आपल्याला ग्रहण केले जाऊ शकत नाही किंवा त्या ज्ञानाचं आपल्याला महत्व लक्षात येत नाही। म्हणून या ठिकाणी सांगतात, जर आपण घागर घेऊन गेलो पाण्याला आणि आपल्याला ती घागर गंगेमध्ये बुडवायची तर त्या घागरेला झुकावं लागतं आणि झुकल्यानंतर तिच्यात पाणी जातंय। तसं या ठिकाणी आपल्याला ज्ञान ग्रहण करायचं असेल तर झुकावं लागतं। नारायणं नमस्कृत्यं, नारायणाच्या पुढे। तर या ठिकाणी व्यासदेव जे आहे ते बादरायण आहेत की ज्या ठिकाणी बादरायण म्हणजे काय, बद्रिकाश्रम तर आधारे म्हणून त्याला बादरायण असं म्हणतात की हे बद्रिकाश्रम त्या ठिकाणी राहतात आणि त्या ठिकाणची देवता आहे नरनारायण। त्या नरनारायणाला त्या ठिकाणी नमस्कार केला अगोदर, नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं। त्यानंतर देवी सरस्वती हिला नमस्कार करतात आणि व्यासदेवाला नमस्कार करून पुढे जातात 5व्या श्लोकावर।
आता नमस्कार केलेला आहे आणि प्रश्न विचारले ऋषींनी 6 प्रश्न विचारले मागच्या अध्यायामध्ये. ते 6 प्रश्न आपण पाहिले. मानव जातीचं कल्याण कशात आहे, त्यानंतर कली हा कोणाला शरण गेला, असे आपण 6 प्रश्न पाहिले. आणि या ठिकाणी या श्लोकामध्ये काय म्हणतात की प्रश्न महत्वाचे आहे. कोणते प्रश्न की जे साधूंनी प्रश्न विचारले. कोणी सौनक ऋषी सूतजीला प्रश्न विचारतात. सूतजी त्या ठिकाणी उत्तर देतात, परंतु प्रश्न कोण करतात, सौनक ऋषी प्रश्न करतात. आणि काय प्रश्न करतात की जे प्रश्न केले ते ठीकच आहे असं मानलेलं आहे. म्हणजे प्रश्न विचारायच्या अगोदरच ठीक आहे का, तर प्रश्न विचारलेले आहेत. कोणी सौनक ऋषींनी प्रश्न विचारलेले आहेत. आणि कोणाविषयी विचारलेले आहेत, यत्कृतः कृष्ण संप्रश्नो यतात्मा सुप्रसिद्धती. कोणाविषयी विचारले, तर कृष्णाविषयी विचारलेले आहेत. आणि प्रश्न कसे आहेत, भवद्वीर लोकमंगला, की ज्याने मंगल होईल असे प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. तात्पर्यामध्ये प्रभुपाद या ठिकाणी वर्णन करून सांगतात की हे जे प्रश्न आपण विचारतो, जसं आपण आज प्रश्न केला की आज भाजी काय बनणार आहे, आज भाजी काय बनणार आहे, तुरिया. तर हा जो प्रश्न विचारला आपण, आज काय भाजी बनणार आहे, हा प्रश्न आहे. तर जसा आपण प्रश्न विचारला की आपलं माइंड त्या प्रश्नाच्या भोवती फिरतं आणि अनेक त्याच्यावर विचार येतात. अगोदर जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा डोक्यात होतं का काही नाही, प्रश्न विचारला आणि नंतर काय सुरू झालं, काय बनवायचं, नंतर कशी बनवायची, तुरियाच बनायची का आणखी काही बनायचंय, आहे की नाही. तर त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपला दिमाग फिरत असतो. मग या ठिकाणी सांगतात की प्रश्न कोणते विचारायला पाहिजे. मग या ठिकाणी मुनींनी जे प्रश्न विचारले किंवा आपण ज्यावेळेस प्रश्न विचारतो की प्रश्नातच आपलं आयुष्य त्या ठिकाणी निघून जातं. मग सांगतात की जर आपण या माईक पदार्थाविषयी जर प्रश्न विचारले, सारा संसार प्रश्नो तथा उत्तरों से परिपूर्ण है. तिथं प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की संपूर्ण जगत हे प्रश्न आणि उत्तराने परिपूर्ण आहे. सकाळी पक्षी उठले, माणसं, पशु पक्षी हे सर्व कशात व्यस्त आहेत, प्रश्नामध्ये. कोणत्या प्रश्नात, या भौतिक प्रश्नामध्ये प्रत्येकाला प्रश्न आहे. सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाच्या भोवती तो फिरतोय आणि प्रश्नातून बाहेर पडत नाही. मग या ठिकाणी सांगतात की भगवान या ठिकाणी तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी सांगितलेलं आहे कि चुका पहले जहां चूंकि पहले कहा जा चुका है कि भागवत के द्वारा परम सत्य को जाना जा सकता है. एवं नैमिषारण्य के ऋषियों के प्रश्न उचित है क्योंकि उनका संबंध पूर्ण पुरुषोत्तम भगवान से है. आता आपण जे प्रश्न विचारतो ते उचित आहेत का, आणि सौनक ऋषीने जे प्रश्न विचारले ते उचित आहेत का, कारण ते उचित आहेत का म्हटलं की त्याचा संबंध कोणाशी आहे, भगवंताशी आहे, पूर्ण पुरुषोत्तम भगवंताशी आहे. आणि म्हणून भगवद्गीतेच्या 15.15 मध्ये 15.15 में भगवान बताते हैं काय की वेदेच सर्व अहमेव वेदो वेदांत कृतवेद विदेव चाहम. है कि नहीं, कि मैं वेदों से, भगवान कहते हैं कि सारे वेदों में भगवान कृष्ण की खोज की उत्कंठा में अतिरिक्त और कुछ भी नहीं है.
या श्लोकात काय सांगतात की भगवंत वेदाद्वारे मी जाणला जातो. काही लोक म्हणतात भगवंत कुठे वेदामध्ये. वेदामध्ये भगवंतच नाही म्हणतात. वेदामध्ये काय सर्व गोष्टीत वेगळ्या. संगीत शिकायचं वेदात आहे, पैसा कमवायचा वेदात आहे. भगवंत कुठे म्हणतात आहे का नाही. तर एक काय झालं की असे थंडीचे दिवस होते. मुक्कामी गाडी येत होती. आमची पाणीवाडी गाव आहे ना, तिथं मुक्कामी गाडी येत होती. सकाळी सकाळी बसलो आम्ही. खूप थंडी होती. गाडीत बसलो मी एका सीटावर आणि गाडी मुडेगाव पर्यंत आली. तिथे एक माणूस असा म्हातारा माणूस हुडहुड हुडहुड करीत गाडी शिरला. गाडी शिरल्यानंतर तो माझ्या सीटावर बसला. त्याने असं पाहिलं, त्याला वाटलं ही खिडकी उघडीच आहे. ते उठला, पुन्हा दुसरीकडे गेला, दुसऱ्या सीटावर उठला बसला. तिथं पाहिलं त्याला ती खिडकी उघडीच वाटू लागली. पुन्हा आला माझ्याकडे. ते म्हणे मला इथं बसायचं पण ती खिडकी लावून घ्या. म्हणलं या काचा साऱ्या लावलेल्या आहे खिडकीचे, कारण थंडी चालू आहे आणि सर्व काचा लावलेल्या आहे. पण त्याला काय वाटायचं सर्व काचा उघड्याच आहे. मग तो 2-3 जागेवर बसला आणि पुन्हा येऊन माझ्याच जवळ बसला. म्हणजे खिडकी लावून घ्या म्हणलं. मग पुन्हा त्याने असं करून पाहिलं तर खिडकी लावलेलीच होती. तसं भगवंत त्या वेदात आहेच, पण आपल्याला तो समजत नाही. या ठिकाणी सांगतात की सर्वत्र येतो. त्या वेदामध्ये त्या भगवंताशिवाय वेदच नाही. पण आपण म्हणतो वेदात भगवंतच नाही. तर या ठिकाणी सांगतात की हनुमानजी म्हणतात सीतामाईने हार द्याला कोणाला, हनुमानजीला. हनुमानजी काय पाहू लागले त्याच्यात, राम. ज्या ठिकाणी माझा राम नाही ते मला नको. काय, ज्या ठिकाणी मला राम नाही ते मला नको. मग हे जे माईक पदार्थ आहेत किंवा माईक जे प्रश्न आहेत त्याच्यात भगवंत आहे का. की आपण सकाळपासून तिथे म्हणतात सारा संसार प्रश्न तथा उत्तरोशे परिपूर्ण आहे. मग सर्व जगत जे आहे प्रश्नाच्या पाठीमागे लागले. इथं सांगतात की माणूस जर झोपला प्रगाढ निद्रेमध्ये तरच त्याचे प्रश्न बंद होतात, नाहीतर झोपेत पण प्रश्न असतात. इथं म्हणतात झोपेत पण प्रश्न आहे आणि मग त्या प्रश्नाने आपलं मंगल होईल का. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत व्यापाऱ्याला प्रश्न आहेत. त्यानंतर न्यायालयातला जो वकील आहे त्याला प्रश्न आहे. त्या वकिलाचं माइंड त्या प्रश्नाशी घुमतय. व्यापाऱ्याचं माइंड त्या व्यापाराशी घुमतय. महाविद्यालयातले जे विद्यार्थी आहेत त्यांचं डोकं त्या प्रश्नाशी घुमतय. राजनीतीत जे आहेत त्यांचं डोकं पुढे घुमतय, त्या राजनीतीतल्या प्रश्नामागे घुमतय. आणि या ठिकाणी असं सांगतात की प्रत्येकाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये ते समाधानी आहेत का. समाधान आहे का त्याला. विद्यार्थ्याला समाधान प्राप्त झालं नाही, व्यापाऱ्याला समाधान प्राप्त झालं नाही, वकिलाला समाधान प्राप्त झालं नाही. आणि इथं या ठिकाणी ते सांगतात फक्त कोणत्या प्रश्नामध्ये समाधान आहे, कोणत्या प्रश्नाने तुमची आत्मसंतुष्टी होईल, तर फक्त आणि फक्त तुम्ही भगवंताबद्दल, भगवान श्रीकृष्णाबद्दल जे प्रश्न विचारणार त्याच्यात तुमच्या आत्म्याची तृप्ती होईल, आत्म्याचं त्या ठिकाणी समाधान होईल. का, कारण या ठिकाणी सांगतात की आपण पाहतो की भागवत ही महापुराण ही फक्त प्रश्न उत्तर चर्चेने चालू आहे. तर याच्यात कोणाची चर्चा आहे तर सांगतात सुकाचार्य राजा, सुकाचार्य राजा कोणाला सांगतात, सूत सांगतात सौनक ऋषीला. सुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. परीक्षिती प्रश्न विचारतात. कसले प्रश्न विचारतात, आज काय खायचं, असे प्रश्न आहेत का, आहे का नाही. आज किती पैसे कमायचे असे प्रश्न आहेत का. कृष्ण सम प्रश्न. कोणते प्रश्न आहेत, यत कृष्ण सम प्रश्न यतात्मा सुप्रसिद्धती. तर असे या ठिकाणी प्रश्न ते विचारतात. त्यानंतर पुढं नारद आणि उद्धव आणि मैत्रेय
त्यानंतर असे संवाद त्या ठिकाणी दिलेले आहेत. प्रत्येक जण त्या ठिकाणी प्रश्न करतो, पण प्रश्न कोणाविषयी आहेत? भगवंताविषयी प्रश्न आहेत. आणि त्यामुळेच काय होतं, आत्म्याचं समाधान होतंय. आणि मग या ठिकाणी म्हणतात आपण इकडे कितीही प्रश्न केले तर आपलं गोल गोल माइंड ह्या मायेमध्येच फिरतं आणि आपण त्याच्यामध्येच काय होतो, व्याप्त होतो. आणि म्हणून जर आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं असेल तर आपला प्रश्न नेहमी कशाबद्दल असला पाहिजे? जहा प्रश्न है काय म्हणतात, जहा कृष्ण है वहा प्रश्न नाही. जहा कृष्ण है वहा प्रश्न नाही. आपल्या जीवनाचा जर प्रश्न मिटवायचा असेल तर प्रश्न कोणता विचारायचा? कृष्णाविषयी विचारायचा. जर आपण कृष्णाविषयी प्रश्न विचारला तर आपल्या जीवनातला प्रश्न मिटल. म्हणून या ठिकाणी प्रश्न विचारणे फक्त कृष्णाविषयी. आणि म्हणून सांगतात की या ठिकाणी जसं सांगतात की या प्रश्न जर आपण विचारला भगवंताविषयी तर काय होतं, तर म्हणतात की ज्याला झोप लागत नाही त्यालाही झोप लागत आहे. आपण पाहतो भागवत चालू असतं, महापुराण चालू असतं, मस्त झोप लागत आहे. त्याला घरी जाऊन टॅबलेटनी झोप येत नाही. तो पोथीत बसून झोपतो किंवा प्रवासनात बसून झोपतो. का? कारण त्याचा आत्मा शांत होतो. आणि आत्मा शांत झाला की त्याला सुख प्राप्त होतं. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर. सर्व सुखाचा आगर कुठे? इथं आहे. आणि इथं आल्यावर ते प्राप्त होतं. आणि इथं झोप येते. काय येते? कारण शांती प्राप्त होती. आणि तिकडं तुम्ही व्यापारामध्ये पहा, तुम्हाला झोप लागते का? म्हणून तिथं म्हणतात की काय, रात्रंदिवस तळमळ. तिथं रात्रंदिवस तळमळ आहे. का? कारण तिथं सुख नाही, फक्त प्रश्न आहेत वेगवेगळ्या ह्याच्यात. मग हे माईक प्रश्न जे आहे, हे भौतिक प्रश्न आहे. याच्यामध्ये आत्म्याचं समाधान नाही, याच्यामध्ये आत्म्याला सुख नाही. आणि म्हणून आपल्याला इकडे यावं लागतं. कारण त्याचं जे स्थान आहे सुखाचं, हे वेगळ्या ठिकाणी आहे. हे भगवंताकडे ते ज्याला काय म्हटलेलं आहे की स्थान चुकीचं असल्यामुळे आपण अयोग्य ठिकाणी अयोग्य प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं समाधान प्राप्त होणार नाही. जीवनात जर समाधान प्राप्त झालं नाही तर ह्या जीवाचं स्वरूप काय आहे की हा सुखाचा सुखी आहे. हा काय आनंद स्वरूप आहे. हा जीवात्मा हा आनंद स्वरूप आहे आणि तो आनंदाच्या स्वादात असतो. आणि आनंदाच्या स्वादात असल्यामुळे तो प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याचा शोध करतो. मग तो व्यापारात जातो, आनंदाचा शोध करतो, पण तिथं त्याला आनंद भेटत नाही. तो वेगवेगळ्या उद्योगामध्ये आपली बुद्धी लावतो, आनंदाचा शोध घेतो, तिथं त्याला आनंद भेटत नाही. कारण ते त्याचं ठिकाणच नाही. त्या ठिकाणी त्याला जो आनंद भेटतो तो क्षणिक आनंद भेटतो आणि त्या क्षणिक आनंदामुळे त्याचं समाधान होत नाही. जसं आपल्याला भूक लागली आणि 56 पदार्थ आहेत आपल्या समोर. आपण खायचे किती? आपल्याला खायचे 56. इच्छा किती आहे? 56ची. पण 5च याच्यात आपलं पोट भरायला लागलंय. पण तरी समाधान प्राप्त होतं का? नाही. आपल्याला वाटतंय भूक काहून संपली आपली, आपल्याला तर बाकीचे खायचे होते. समाधान प्राप्त झालं नाही. ते बफे सिस्टीम मध्ये पहा तुम्ही, असं खूप ठेवलेलं असतं पण 5 पदार्थात पोट भरतं, बाकीचे खायचे तसेच राहते, आहे का नाही? पण इथं तुम्ही खात राहा, भागवत ऐकत राहा, समाधान वाढत चालतं, प्रेम वाढत चालतं, सुख वाढत चालतं, आहे का नाही? कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लुटे, हृदय प्रगटे राम रूप. या ठिकाणी हे रामाचं, हे भगवंताचं जे चरित्र जितकं वाचाल तितकं त्याचा रस वाढत चालतो, गोडी वाढत चालते, आणखी ते घ्यावं असं वाटतं आणि घेत राहतो आपण, आहे का नाही? जे आपण काल भागवत ऐकलं, जो श्लोक काल ऐकला तोच जर आज ऐकला पुन्हा डबल, आणखी त्याच्यामध्ये रस वाढतो. आणि तिकडं तसं नाही होत. भौतिक गोष्टीमध्ये त्या गोष्टी प्राप्त होत नाही. मग या ठिकाणी सांगताना काय सांगतात
की जर आपण असे प्रश्न विचारले, काय म्हणतात, मुनया साधु पृष्ठहम, मुनी कसे प्रश्न विचारतात, मांगलिक प्रश्न विचारतात. आणि हे मांगलिक प्रश्न विचारल्यानंतर पृष्ठा म्हणजे पूछा गया इस प्रश्न से क्या होता है, तर म्हणतात की हे जे लोक आहेत त्यांचं कल्याण होतं. मग कोणाचं कल्याण होतं, तर सांगतात वासुदेव प्रथा प्रश्न पुरुषां त्रिकपुनातिः वक्तारं पृच्छाकं श्रोतस्यु तत्पादसलिलं यथा. काय म्हणतात, म्हणता का वसुदेव तथा प्रश्न, वसुदेव तथा प्रश्न, वसुदेव कथा प्रश्न, वसुदेव कथा प्रश्न, पुरुषं त्रीन पुनातिः, पुरुषं त्रीन पुनातिः वक्तारं पृच्छकं श्रोतुस् तत्पादसलिलं तथा. तर वासुदेव कथा प्रश्नम, वासुदेवाच्या कथेविषयी जे प्रश्न विचारले जातात त्यामुळे कोणते पुरुष, तर सांगितले 3 पुरुष त्या ठिकाणी पुनीत होतात. पुनीतही होतातच, ही म्हणजे काय, होतातच च लावलं, पुनीत होतात, पुण्यवान होतात. कोणते, वक्तारम म्हणजे बोलणारा, सांगणारा, पृच्छकम म्हणजे जो विचारतो तो. आता भागवतामध्ये वक्तारम कोण आहे, सुखदेव गोस्वामी. पृच्छकम सौनकादी ऋषी आणि आपले परीक्षित राजा. त्यानंतर या ठिकाणी पृच्छकम आणि श्रोतुस म्हणजे श्रवण करणारे पण त्या ठिकाणी आहेत. ऋषी मुनी श्रवण करतात. तर या ठिकाणी सर्वात जास्त लाभ कोणाला होतो, वक्तारम, पृच्छकम, श्रोतोस. तर त्याच्यात सर्वात अगोदरचं स्थान कोणाचं आलंय, वक्तारम. सर्वात जास्त लाभ कोणाला होतो, जो सांगतो त्याला. भागवत कथा जो सांगतो त्याला सर्वात जास्त लाभ होतो. का, कारण पाहतो भागवत कथेमध्ये जो सांगतो तो आनंदी असतो, तो उत्स्फूर्त असतो, पण बाकीचे काही झोपतात. याचा अर्थ काय, त्याचं मन जाऊ शकतं इकडे तिकडं, पण जो सांगतो त्याचं मन इकडं तिकडं जात नाही, तो सारखा त्या भगवंताच्या कथेत लागलेला राहतो. म्हणून सर्वात जास्त आनंद वक्तारम. म्हणून आपण याच्यातून काय शिकलं पाहिजे, की आपण नेहमी ऐकतच राहायचं का, श्रवणच करीत राहायचं का, बोलायचं. आपण ती कथा ऐकायची पण आणि ती कथा सांगायची पण. जर आपण ती दुसऱ्याला सांगितली की आपल्याला आणखी आनंद मिळेल, म्हणून वक्तारम. की जर आपण ही कथा दुसऱ्याला सांगितली की त्याचा आनंद आणखी वाढतो. जे जे आपणाशी खावे ते इतराशी सांगावे, शहाणे करुणी सोडावे सकळ घर. तर काय म्हणतात तुकाराम महाराज, की वक्तारम, आपण वक्ता म्हणजे दुसऱ्याला ती कथा सांगितली पाहिजे. पृच्छकम म्हणजे विचारलीही पाहिजे. श्रोतो म्हणजे श्रवणी केली पाहिजे. श्रवणम कीर्तनम हे आलं, परंतु त्यातलं श्रवणन पहिलं का, कारण आपण श्रवण करायचे. श्रवण केलं तसंच बसायचं का, ती सांगायची, कोणाला सांगायची. आणि मग या ठिकाणी म्हणतात मग काय प्राप्त होईल, तत्पाद सलिलम यथा, तत्पाद सलिलम यथा. सांगता की ती कथा श्रवण केल्यानंतर भगवंताचं पाद सलिलम म्हणजे अमृत जला, काय अभिषेक के बाद वो मिलता है वो चरणामृत. चरणामृत है, यो भगवान का चरणामृत है. और इस चरणामृत से क्या होता है, पुनीतम ही, पुनीत होतात. कोण पुनीत होत, आता या ठिकाणी सांगतात की बॉटल आहे समजा, तर या बॉटल मध्ये काय सांगतात, जसं की काहीला काय म्हटलं, मी भगवद्गीता डिस्ट्रीब्युशनला जातो, भगवद्गीता घ्या.
ते म्हणतात नको नको नको, आम्ही कुणीच नाही, आम्ही वाचू शकत नाही. बरं, मग भगवद्गीता किंवा भागवत कथा म्हणजे काय म्हणतात की भागवत कथा ऐकायची कधी कधी ऐकायची? पाप नाहीसं झाल्यावर वाचायची का पाप असल्यावर वाचायची? भागवत कथा कब पढ़नी चाहिए? आपलं सुननी चाहिए जब आप हमारा पाप है तब सुनना चाहिए, या पाप नष्ट होने के बाद सुनना चाहिए? नहीं, तो जब हमारे अंदर पाप है, हमने यदि भागवत कथा सुनी तो पाप नष्ट हो जाएगा. लेकिन हम क्या बोलते कि हम पापी है, भगवत कथा नहीं सुनते, हम पापी है, भगवत गीता नहीं ले सकते. हम खड़े होकर बोलते भगवत गीता, अरे नहीं नहीं नहीं, हम लायक नहीं, हम नाही ले सकते. आता इथं सांगणार की आपलं शरीर किंवा आपलं जे मन आहे बुद्धी आहे ही कशाने भरलेली? पापाने भरलेली. जसं ह्या शिशीमध्ये काहीतरी आहे, आता समजा पाणी नाही पण याच्यात काहीतरी आहे, म्हणजे काय आहे याच्यात? हवा आहे. आणि आपल्याला बॉटलला भरायचंय आणि मी पाणी घेतलं आणि मी याच्यावर टाकायला लागलो, कशात? या बॉटल मध्ये. आता जाईल काही पाणी? काऊन नाही जाणार? ढक्कन खोलना पडेगा. तर आपल्याला आपल्या आतले पाप जर घालायचे असेल तर आपलं ढक्कन खोलावं लागेल, म्हणजे आपल्याला कानाने ते ऐकावं लागेल. आपली तयारीच नसेल ऐकायची, ढक्कन खोलायचीच तयारी नसेल तर पाणी आज जाणारच नाही. आपण म्हणतो नको नको, टाकूच नको, देऊच नको, भगवद्गीता तिकडच, प्रवचन तिकडच, हे तिकडच. अगोदर ढक्कन खोलावं लागेल आणि मग आपोआप काही गरज नाही, बरोबर ते पाणी काय होईल त्याच्यात पडल. आता पाणी पडल तर आपल्याला त्या हवाला म्हणावं लागेल तर तू बाहेर जाय. जसं जसं पाणी पडल तशी तशी ती हवा आपोआप बाहेर जाईल. म्हणजे सर्व पाणी आत आणि सर्व बाहेर हवा बाहेर. म्हणजे जसं सर्व भगवत कथा आत आणि सर्व पाप बाहेर. म्हणजे आपल्याला आंतरिक याने धुण्याची दुसरी काही गरज लागणार नाही. मग भगवंत धुतात कसे? एकच काना पापरा धुतत बसतात का? नाही, त्याला सर्वस्व धुतात, त्याला काहीच धुत नाही. म्हणजे पूर्ण त्याला असं पिळून काढतात, त्याच्यामध्ये पाप शिल्लक राहत नाही. म्हणतात की जळतील पापे जन्मांतरीचे. ह्या भगवत कथेने काय होतं तर ही ऐकल्यानंतर सर्व पाप नष्ट होतात, तो सर्व शुद्ध होऊन जातो, काहीच राहत नाही. मग फक्त काय करावं लागेल? श्रवण करावं लागेल, त्याच्यानंतर प्रश्न विचारावे लागतील आणि कथा सांगावं लागेल. तर हे जर केलं तर हे पाप आपले आपोआप बाहेर येणार आणि त्या ठिकाणी भगवंताचं काय होणार? भगवंत जो जगाचा मालक आहे तो कुठं जातो या ठिकाणी सांगतात की तो पाप धुतो. याचा अर्थ काय की ते पापी जागी राहत नाही. ज्या ठिकाणी हे शरीर पापाने भरलेलं आहे त्या ठिकाणी ते राहत नाही. असंच नाही, ते पाप धुतात म्हणजे काय की ते तिथं जातात, ती जागा आपोआप स्वच्छ होते, मग ते चांगल्याच ठिकाणी राहतात. जर आपले मन, बुद्धी, ही अहंकार, चित्त याच्यामध्ये 6 विकार भरलेले आहेत, त्या ठिकाणी भगवंत येते का? कथा जर ऐकली हे बाहेर पाडणार आणि तिथं कोण येणार? भगवंत येणार. मग याला काही वेगळा साहस करायची गरज आहे का? काहीच गरज नाही. फक्त कथात यायचं आणि बसायचं. कथात बसले तर तुम्हाला काय होणार की हे तुमचा मैल बाहेर पाडणार. मैली चादर ओढ मै कैसे, काय म्हणतात? मैली चादर ओढ मै कैसे द्वार तुम्हारे आओ. मैली चादर ओढ मै कैसे द्वार तुम्हारे आओ. भगवान काय म्हणतात? येऊन तर बघ. भगवान म्हणतात येऊन तर बघ, माझ्या द्वारामध्ये येऊन तर बघ. तुझी मैली चादर असू दे, ती एकदम साफ होऊन जाईल आणि ती साफ झाली की त्या चादरीवर मी येऊन बसल, आहे की नाही? पण आपण म्हणतो माझी मैली चादर आहे, मैली चादर आहे, मैली चादर आहे, आणि मी
ही मैली चादर इथं आलं की ह्या ज्या भगवत कथा जी आहे ही भगवत कथा काय करते की ही आपली मैली चादर धुवून टाकते. मैली चादर ओढ मै कैसे द्वार तुम्हारी आओ. सांगतात की तू येऊन बस आणि भगवत कथा श्रवण कर आणि श्रवण केल्यानंतर काय होईल की तुझं अंतर त्या ठिकाणी निर्मळ होईल आणि निर्मळ अंधकारणामध्ये भगवंत आल्याशिवाय राहणार नाही. आता या ठिकाणी ते सांगतात की गंगा काय करते तर सांगतात की हे जे भगवंताचे पाद आहे तर पाद सलिलम तथा भगवंताचे पाद आहे त्यांच्या पायाच्या अंगुष्ठामधून गंगा वाहते आणि गंगेचं कार्य काय आहे की ती 3 लोकाला पवित्र करते. स्वर्ग, मृत्यूलोक, पाताळलोक, त्यानंतर देवता, मनुष्य, असुर, त्यानंतर ती पवित्र कोणाला करते. त्यानंतर सांगतात की गंगेचं पाणी किंवा भगवंताच्या चरणावर निघलेलं पाणी हे पण गंगोदकच आहे. तर हे पाणी जो प्राशन करतो त्याला पवित्र करते, जो नुसता असं शिंपडतो त्याला पवित्र करते, जो प्राशन करतो शिंपडतो त्याला पवित्र करते. बरोबर आहे गंगा. त्याच्यानंतर सांगतात की ती 3 पिढ्या पवित्र करते. आपल्या आईकडचं कुळ, वडिलाकडचं कुळ आणि आपण स्वतःला ती पवित्र करते. बरोबर आहे. मग या ठिकाणी म्हणतात की तसंच हे भागवत आहे. मग इथं सांगताना काय सांगितलं की श्रुताभिलाषी ध्याता पिता. श्रुता अभिलाषी, श्रुत्वा म्हणजे जो श्रवण करतो. श्रुताभिलाषी ध्याता पिता दृष्ट्वा वहिता गंगा तारयते पुंसांभो वंशो भवार्ततः. की ही गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सर्व पाप होय भंगा. सांगतात की वाचेने आपण गंगा गंगा म्हणलो तर इथं म्हणतात श्रवण केलं, ऐकलं, अभिलाषा ठेवली गंगेविषयी, तिचं ध्यान केलं गंगेचं, तिचं पान केलं गंगेचं, दृष्टीमध्ये स्वतः पाहिली गंगा किंवा तिचं अवगाहन केलं तर सांगतात की त्याचा वंश काय होतो पवित्र होतो, पुनीत होतो. तसंच इथं भागवत कथेला लावायचं. ते भगवंताच्या कथेने सर्व गोष्टी लावून टाकायच्या. तसंच भागवत कथा जर आपण श्रवण केली, तिची अभिलाषा धरली, तिचं ध्यान केलं, तिचं पान केलं. पान कशाने करायचं भगवत कथेचं? कशाने? तोंडाने, कानाने पान करायचं. हे जे पृथ्वीराजा होते भगवंत प्रगट झाले त्यांच्या समोर. पृथ्वीराजा जेव्हा प्रगट झाले तर भगवंताला त्यांनी काय मागितलं? समोर भगवंत आहेत आणि भगवंताला ते काय मागतात की माझ्या सर्व अंगाचे काम होऊ दे, हजारो काम, आणि मला भगवंताचं भागवत कथेचं ते श्रवण होऊ दे म्हणतात की नाही? आहे की नाही? मग म्हणतात की भगवान समोर आहे आणि मागतात काय की मला श्रवण करण्यासाठी मला हजारो काम दे भगवंता, की मी सतत तुझ्या लीलाचं त्या ठिकाणी श्रवण करीत राहील. मग या ठिकाणी म्हणतात श्रवणम, की ही भागवत कथा जर श्रवण केली तर भगवंत नको म्हणतात, आम्हाला भगवंताच्या लीला श्रवण करायला भेटले पाहिजे म्हणून आम्हाला 1000 कान पाहिजे तरी आम्ही तृप्त होणार नाही. पृथ्वीराज महाराज म्हणतात, पृथ्वी महाराज म्हणतात की म्हणून श्रवण करा भागवत कथेचं, भागवत कथेची अभिलाषा धरा, भागवत कथेचं ध्यान करा, भागवत कथेचं पान करा, भागवत कथेवर दृष्टी टाका म्हणजे भागवत कथेवर दृष्टी कशी टाकायची? म्हणजे सतत आपल्याला त्याचं हे दिसलं पाहिजे, ध्यान झालं पाहिजे, त्याचं अवलोकन करा. आणि हे सर्व जर केलं तर तुम्ही तर होणारच होणार, तुमचं तर जर कल्याणच होणार, तुमच्या वंशाचंही कल्याण होणार. म्हणतात की अशी भागवत कथा या ठिकाणी सांगतात की कशी आहे, मंगलमय आहे. मग इथं काय म्हणतात, मुनया साधू पृष्ठोहम. ह्या मुनीने जी भागवत कथेविषयी जो प्रसंग विचारले मुनीने
जी पृच्छा केली ती कशी आहे? मंगलकारी आहे. कशी मंगलकारी आहे? श्रवणम अभिलाषा ध्याता पान सृष्टी अवगान. जर आपण तिचं केलं तर सर्वस्व मंगल होते, आपलं मंगल होतं, आपल्या वंशाचं त्या ठिकाणी मंगल होत आहे. टाइम झाला का? यत्कृतातहं कृष्ण संप्रश्नो यतात्मा सुप्रसिद्धती. तर सांगतात की अशा प्रकारे आपण जे प्रश्न करायचे तर ते फक्त कशाविषयी करायचे? हरिकथा, हरिनाम, भगवंत श्रीकृष्ण याविषयी प्रश्न करायचे. कशामुळे प्रश्न करायचे? तर सांगतात प्रश्न महत्वाचा आहे. आपल्या डोक्यात प्रश्न निर्माण झाला तर उत्तरासाठी हे माइंड आपलं सारखं फिरत असते. आपल्या डोक्यात प्रश्न तयार झाले पाहिजे की ऋषीच्या डोक्यात जे प्रश्न झाले भगवंताविषयी, जे 6 प्रश्न तयार झाले भागवताविषयी, आणि त्या भागवताविषयी जे 6 प्रश्न तयार होऊन त्याच्याच भोवती त्याचं माइंड फिरलं आणि भागवत कथा एवढी तयार झाली. भगवंताच्या लीला एवढ्या त्यांनी श्रवण केल्या. मग सांगतात की प्रश्नाशिवाय आपण भगवंताकडे जाऊ शकत नाही. सुरुवातीला आपल्याला प्रश्न तयार झाला पाहिजे आणि भगवंताविषयीच प्रश्न तयार झाला पाहिजे. कारण सांगतात की जो प्रश्न तयार होईल, तुमचा भौतिक प्रश्न तयार होईल तर तुम्ही मायामध्ये फसणार, आणि भगवंताविषयी प्रश्न होईल तर तुम्ही भगवंताकडे जाणार, भगवंताच्या लीला श्रवण करणार, भगवंत तुम्हाला समजणार, भगवंताविषयी तुम्ही अधिक त्यांचे निकट जाणार. का? कारण त्याने काय तयार होतं? सांगतात यत्कृताः कृष्ण संप्रश्नो यतात्मा सुप्रसिद्धती. तर त्याने भगवंताविषयी संबंध प्रस्थापित होतो. सांगतात की भगवंताविषयी संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला भगवंताविषयी प्रश्न विचारावे लागतील, भागवत कथेविषयी प्रश्न विचारावे लागतील. म्हणून भागवत कथेमध्ये जे प्रश्न आलेले आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. मग आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण एक साधू दुसऱ्या साधूला भेटतो किंवा साधू जर आपल्या घरी आले तर त्यांना आपण काय विचारायला पाहिजे? माझ्या मुलाचं कल्याण कसं होईल, त्याला ड्युटी लागेल का, त्याला नोकरी लागेल का, असं विचारायला पाहिजे का? नाही. साधू घरी आले किंवा आपण दुसऱ्या साधूला भेटलो तर काय विचारायला पाहिजे? कधी उद्धार पावेल, माझा उद्धार कधी होईल, त्यानंतर कधी मला भगवंत भेट देईल किंवा कधी माझ्यावर भगवंत कृपा करेल, असं या ठिकाणी साधूला प्रश्न विचारायला पाहिजे. भगवंताविषयी, श्रीकृष्णाविषयी त्या ठिकाणी प्रश्न विचारायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काय सांगतात की कल्याणम, त्याच्यामध्ये आपलं कल्याण आहे. आणि म्हणून हे जे श्लोक आहेत आपण या ठिकाणी कव्हर केला. मुनया साधू पृष्ठहम भगवत धीर लोक मंगल यत्कृताः कृष्ण संप्रश्नो यतात्मा सुप्रसिद्धती. तर प्रभुपाद या ठिकाणी तात्पर्यामध्ये सांगतात कि कृष्ण हमारे अंतर्गत स्वामी मित्र पिता पुत्र तथा माधुर्य प्रेम के लक्ष्य प्रियतम है. कि हे जे भाव सांगितले, दास्य भाव, साख्य भाव, यामध्ये आपण भगवंताचे ज्या लीला आहेत, कृष्ण को भूलकर हमको प्रश्न तथा उत्तर के अनेक विषय बना लिए है. आपण काय केलं? कृष्णाला सोडलं आणि अनेक विषय बनविले प्रश्नाचे. बरोबर आहे, सारखे प्रश्न चालू आहे पण त्याच्यात कृष्ण नाही. कृष्ण नाही, नुसतं प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे आपले प्रश्न वाढले. जीवनाचे प्रश्न का वाढले? कारण त्या प्रश्नामध्ये कृष्ण नाही. आणि ज्या प्रश्नामध्ये कृष्ण आहे त्या ठिकाणी जीवनात प्रश्न संपलेला आहे. म्हणून सांगतात कि किंतु अपने ही किसी से भी हमें पूर्ण संतुष्टि नहीं मिल पाती. म्हणून या ठिकाणी सांगतात कृष्ण के अतिरिक्त सारी वस्तु क्षणिक और तुष्टि प्रदान करने वाले है. अतः यदि हम पूर्ण तुष्टि चाहते हैं तो हमें कृष्ण विषयी प्रश्न तथा उत्तरों को ग्रहण करना होगा. बिना प्रश्न किए या उत्तर दिए हम क्षण भर भी जीवित नहीं रह सकते.
सारखे प्रश्न आहेत आपल्याला सकाळी उठल्यापासून सकाळ संध्याकाळपर्यंत. आपण प्रश्नाशिवाय जगू शकत नाही. म्हणून आपले प्रश्न फक्त बदलायचे. कोणते प्रश्न विचारायचे? कृष्णाविषयी प्रश्न विचारायचे. आणि यामुळं काय होईल? त्या ठिकाणी सांगतात की हे जर तुम्ही केलं, यत एव हम इस दिव्य साहित्य के पठन तथा श्रवण मात्र से परम तुष्टि प्राप्त कर सकते हैं. तर अशा प्रकारे आपण प्रश्न विचारायचे. शेवटी प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संबंध समस्याओं का हल खोज निकाले और श्रीमद् भागवत तथा कृष्ण समस्त वस्तुओं के सारे. तर या ठिकाणी आपण सर्वात जास्त जर प्रश्न कशावर करीत असतो तर एक दुसऱ्याला भेटला तर राजकारणावर प्रश्न असते, एक दुसऱ्याला भेटला सामाजिक प्रश्न असते, एक दुसऱ्याला भेटला तर आपले दुसरे काही धार्मिक प्रश्न असते. असं झालं, तसं झालं, तसं झालं. तर हे सांगतात की या सर्व प्रश्नाला बाजूला ठेवा आणि एकच प्रश्न विचारा. काय? कृष्णाविषयी प्रश्न विचारा. तुमच्या जीवनातले त्या ठिकाणी सर्व प्रश्न मिटून जातील आणि हा जीवात्मा त्या ठिकाणी शांत स्वरूप जे आहे, आनंद स्वरूप आहे, तो आनंदाच्या खोजेमध्ये आहे. तर त्याची खोज पूर्ण करण्यासाठी त्याला कृष्णाकडे घेऊन जा. गोपाल कृष्ण भगवान की जय, भागवत महापुराण की जय, सर्व भक्त वृंद की जय.